क्या मौसम है ऐ दीवाने दिल, अरे चल कहीं दूर निकल जाए। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, युट्यूबवर आपण एक सिरीज चालू केलेली, ज्यामध्ये तुम्ही यावर्षी जेवढ्या काही पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यातील चालू घडामोडीचे प्रश्न आणि त्याचं सखोल असं विस्तारित स्पष्टीकरण घेत आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आगामी जे ठाण्याची परीक्षा आहे त्यामध्ये। त्याचसोबत मित्रांनो, आता हे प्रश्न संपत आलेले आहेत। संपत आलेले म्हणजेच काय की आता हा आजचा चालू घडामोडीचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे, परंतु पोलीस भरतीसाठी खास करून ठाणे त्याचसोबत मुंबई स्पेशल संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्याची सिरीज चालू करत सायमल्टेनियसली कळतं का तुला? अरे एक सोबतच जायचंय आपल्याला सोन्या, सायमल्टेनियसली जीएस जीके चे सुद्धा प्रश्न यापूर्वी सर्व परीक्षांमध्ये आलेले आणि त्याचं विस्तारित सखोल स्पष्टीकरण घेणार आहोत। 25 प्रश्न कसे येत आहेत, कुठून येत आहेत, कोणता मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे, फक्त ही सिरीज बघून घे सोन्या, अजिबात टेन्शन घेऊ नको। 25 पैकी 23-24 प्रश्न बरोबर येतील म्हणजे येतील। एखादा प्रश्न जाईल ते सिली मिस्टेक घाईमधून जाणार आहे तुझा, घाबरू नको। तरी सुद्धा प्रॅक्टिस केली तर तो सुद्धा आपण मिळवू शकतो, पण एक एक प्रश्न आणि एक एक मार्क आपल्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण एका प्रश्नावर महाराष्ट्रातील 5000 विद्यार्थी बसलेले आहेत। तू सोन्या सांगतो की मी फक्त एकाच मार्काने गेलो, अरे नाही सोन्या, तुझ्यासारखे 5000 विद्यार्थी आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे एका मार्काने गेलेले आहेत, म्हणून एकही प्रश्न सोडायचा नाही, सिली मिस्टेक करायची नाही, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करायचा। ही सिरीज संपूर्ण बघून घे सोन्या, आणि एक नोटबुक घे आणि त्यामध्ये जे काही तुला महत्वाचं वाटतंय, जे मी सांगेल तुला त्याचं स्क्रीनशॉट काढ, पण जे तुला पर्सनली महत्वाचं वाटतंय ते लगेच टिपून घे, जे तुझ्या लक्षात राहत नाही असे मुद्दे। आता बघा, प्रश्न क्रमांक 198, कोणती प्रश्नपत्रिका आहे? जालना चालक हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे? तर लेबनॉन, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। बाकी बघा, या मुद्द्यावर प्रश्न विचारलाय म्हणून आपल्याला या मुद्द्यांवर थोडीशी चर्चा करणं गरजेचं आहे। भारताने घोषित केलेला दहशतवादी संघटना कोणकोणत्या आहेत? इंडियन मुजाहिद्दीन आहे, गारो नॅशनल लिबरेशन आर्मी आहे, पण या दोनही ठिकाणावर प्रश्न विचारला जाऊ शकत नाही। कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारला जाईल? तर ज्या बांगलादेशशी संबंधित। का बरं? कारण तुम्हाला आजच माहिती आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अशांतता पसरलेली बांगलादेशमध्ये आणि चर्चेमध्ये आहे। मग 100% याच प्रश्नाच्या मुद्द्याला धरून हे विचारलं जाऊ शकतं की तहरीक अल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर बांगलादेश। त्याचसोबत जमात अल मुजाहिद्दीन बांगलादेशशी संबंधित, हे दोन्ही लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा 199वा प्रश्न आहे, भारताचे वाणिज्य मंत्री कोण आहेत सध्या स्थितीमध्ये? म्हणजे ही 18वी लोकसभा, आणि लोकसभा अस्तित्वात आल्याबरोबर किचन कॅबिनेटमध्ये मंत्रालय वाटून दिलेले आहेत आणि शपथ सुद्धा घेतलेले आहेत, म्हणून आपल्याला 100% विचारलं जाऊ शकतं। काय काय विचारलं जाऊ शकतं? तर यांच्यावर तर एक प्रश्न आलेलाच आहे। मग पर्यायातील अगोदर आपण डिस्कस करूया। बघा, निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत, त्याचसोबत नितीन गडकरी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आहेत, ज्योतिरादित्य सिंधिया ईशान्य विभाग विकास मंत्री, दळणवळण मंत्री आहेत। मग सर पियुष गोयल बाबत का विचारलं? अरे नरेंद्र मोदी यांच्यावर विचारायला पाहिजे, राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, अरे हे मोठमोठे नेते यांच्यावर विचारलं नाही, पियुष गोयलवर का विचारलेलं आहे? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पियुष गोयल 18व्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात जास्त मतफरकांनी निवडून आलेले आहेत, अत्यंत महत्वाचे, म्हणून तुला विचारलंय। बरं, याच प्रश्नाला धरून काय काय विचारलं जाऊ शकतं? पुढच्या ज्या ठाण्याची परीक्षा किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांची जी परीक्षा आहे किंवा सरळ सेवेच्या वेगवेगळ्या या वर्षी भराच्या परीक्षा जेवढ्या आहेत की नाही, त्यामध्ये 18वी लोकसभा 100% विचारली जाणार आहे। त्याचसोबत आपल्या विधानसभेवर सुद्धा प्रश्न येणार आहे, आणि त्यासाठी शॉर्ट बनवलेला सोन्या आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, आणि त्या अकाउंटचं तुम्हाला सांगतो बघा, ID करंट स्पेस अफेअर्स स्पेस 9 आहे। ठीक आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ID दिलेली आहे, यावेळेस कमेंटमध्ये टाकतो आणि त्याला पिन करतो, तुम्हाला दिसेल। ठीक आहे, महत्वाचं म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या होत्या, मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिली। तुमची जी वेगवेगळी कमेंट्स होती ना, अक्षरशः मित्रांनो भारावून जातो मी, म्हणजे आम्हाला मोठ्या प्रमाणात मोटिवेशन मिळतं। आणि त्या विद्यार्थ्यांची सर्वांची नावं मी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्यांची नावे उच्चारणार आहे। बघा, अनवर सय्यद, अजित भक्त, अशोक शेळके, तुषार ससाने, अक्षय राजपूत, गणेश पराडे, भावेश पाटील, वर्षा गोरे, बाबू नाईक, साई गिरी, पौर्णिमा खवाले, दीपक गंगारडे, त्यानंतर सत्तार शेख, राज नंदिनी कांबळे, किरण पवार, दशरथ कुरके वाशिमचे आहेत हे बरं का, वैभव खेडकर,
सूरज राऊत, महेंद्र मोरे, पौर्णिमा खवाले, धर्मेंद्र वारकडे, विठ्ठल पेले, शुभांगी, सॅम सानप, प्रमोदिनी बोहरे आणि तुषार कुवर या सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे योग्य उत्तरही दिली आणि कमेंट सुद्धा त्यांची वाचून मी अक्षरशः भारावून गेलो. सध्या फक्त मागच्या व्हिडिओची आणि त्याच्या मागच्या व्हिडिओची कमेंट्स ते लिहून आणली होती, पण या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट्स जे काही कराल त्याबद्दल आपण त्याला रिप्लाय देऊ, कारण मध्यंतरी मोठ्या प्रमाणात बिझी शेड्यूल असल्यामुळे तुमचंच हे कंटेंट काढण्यामध्ये आम्ही सर्व बिझी असल्यामुळे तुम्हाला कमेंटचा रिप्लाय दिला नाही, पण आता रिप्लाय सुद्धा देऊ तुमच्या कमेंट्सचा. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या लिस्टमध्ये ज्यांची नावं नसेल ते जर राहिलेली असेल तर 100% पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण त्यांची नावे घेऊया. कमेंट्स करत राहा. तुमची प्रतिक्रिया जी आहे ती आमच्यासाठी फार महत्त्वाची असते. सुधारणा असेल तर तशी सुधारणाही करून तुमच्या चांगल्या कमेंट्स वाचून अक्षरशः सोन्या एवढं बरं वाटतं ना, काय सांगू, की आपण केलेलं चीज झालं म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं, हे फार आनंद वाटतो. बघा, महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला पुढच्या प्रश्न म्हणजे पुढच्या काही प्रश्नांमध्ये दिसेल की कितवे पंतप्रधान आहेत, तर 15वेत. राजनाथ सिंग रक्षा मंत्री आहेत, अमित शहा सहकार मंत्री आहेत आणि ते पहिले सहकार मंत्री आहेत बरं का मित्रांनो, परंतु दुसऱ्या कॅबिनेटमध्ये आहेत. नितीन गडकरी सडक परिवहन एवं राजमार्ग मंत्री आहेत. निर्मला सीतारामन वित्त मंत्री एवं कॉर्पोरेट मामलों की मंत्री है. जेपी नड्डा स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्री आहेत. त्याचसोबत एस जयशंकर विदेश मंत्री आहेत. शिवराज सिंग चौहान जे कृषी एवं किसान कल्याण ग्रामीण विकास मंत्री. परंतु शिक्षा मंत्री तुम्हाला विचारलं तर धर्मेंद्र प्रसाद आहेत. पियुष गोयल यांच्यावर विचारलं होतं, वाणिज्य उद्योग मंत्री आहेत. त्याचसोबत मनोहर लाल आवास एवं शहरी कार्य ऊर्जा मंत्री आहेत. प्रल्हाद जोशी संसदीय कार्यमंत्री आहेत. कोयला खनन मंत्री सुद्धा आहेत, म्हणजेच कोळसा मंत्री आहेत ते. महत्वाचं अजून कोणी, वीरेंद्र कुमार नाही, अश्विनी, ठीक आहे. बाकीचं तुम्ही वाचून घ्या, परंतु आतापर्यंत जे काही महत्वाचं मला वाटलं ते आपण घेतलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी पियुष गोयल यांच्यावर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण त्याच मुद्द्याला धरून बरं का 18वी लोकसभा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सर्वात जास्त मताधिक्यांनी किंवा मतफरकांनी निवडून आलेले व्यक्ती कोण आहेत, तर खासदार ते म्हणजे कोण, पियुष गोयल आहेत आताच्या लोकसभेमध्ये. 200वा प्रश्न बघा सोनिया, 199 प्रश्न आपण कव्हर केलेले विस्तारित अशा स्पष्टीकरणामध्ये. तरी सुद्धा तू कमेंट्स मध्ये मला विचारतोय की सर अजून मी काय करू. अरे फक्त हे संपूर्ण सिरीज बघून घे सोन्या, टेन्शन घेऊ नको. अरे धुराळा उडवायचा आपल्याला. तुझं सिलेक्शन झालं की डीजे लाव आपण तिच्या घरासमोर. अरे मी स्वतः येतो ना धिंगाणा करायला. कशाला घाबर, धिंगाणा म्हणजे डान्स करायला येतो सोन्या, बाकी काय नाही. घाबरू नकोस तू. अरे मिळवायचे, याच वर्षी मिळवायचे. 200वा प्रश्न बघ. 2024 सालच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत. अरे होणार आहेत असा प्रश्न विचारलाय. तू म्हणशील की सर चालू झाले, जुने प्रश्न कशाला घेता. अरे तुझ्याच प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न आहे. त्यावेळेस ऑलिम्पिक घोषित झाले होते परंतु झाले नव्हती सुरुवात. आता सुरुवात झालेली आहे. कुठे तर फ्रान्समध्ये कुठे, पॅरिस ऑलिम्पिक. पॅरिस कसं लक्षात ठेवायचं, 2015 आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पॅरिस करार केलेल्या फ्रान्सचे अध्यक्ष यांच्यासोबत. आणि सध्या संपूर्ण 100 सदस्य देश झालेले आहेत. मग ती संस्था कोणती आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कोणतं आहे, त्याची कमेंट्स तुला करायची आहे. त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, सध्या चर्चेमध्ये आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांना जे आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला होता, याबाबत मी माहिती दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. त्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे तुमच्या परीक्षेमध्ये. तर तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की 2015 मध्ये पॅरिस करार झाला होता, त्याचं फलित म्हणून पुढीलपैकी कोणती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन किंवा आंतरराष्ट्रीय संस्था स्थापित करण्यात आली, ज्याचं मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी, कुठे तर हरियाणा गुरुग्राम. आणि एक मात्र अशी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे जिचं मुख्यालय आपल्या भारतात आहे सोन्या, म्हणून फार महत्वाचे. 100 सदस्य झालेले आहेत त्याचे. बघा 2 मिनिटात समजून सांगतो. हे आहे वर्तुळ. वर्तुळ म्हणजेच काय, आपली पृथ्वी. कर्कवृत्त मकरवृत्त यांच्या दरम्यानचे जे देश आहेत यांना कशासाठी प्रोत्साहित करायचंय, तर सोलार एनर्जीद्वारे, म्हणजे सोलारद्वारे त्यांनी काय सोलार पॅनल बसवायचे, तर मोठ्या प्रमाणात ही स्वच्छ ऊर्जा गोळा करायची, सगळ्या देशांना विकायची आहे. पुढे 2030 पर्यंत आपण काय करणार आहोत, स्वच्छ ऊर्जा संपन्न पृथ्वी बनणार आहोत. आलं लक्षात. त्यासाठी चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार 2018 मध्ये नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. ठीक आहे, बाकी विषय सोडा. 2024 उन्हाळी ऑलिम्पिक पॅरिस फ्रान्स, कुठे तर पॅरिस या ठिकाणी झालेली. 2028 ची उन्हाळी ऑलिम्पिक लॉस एंजलिस अमेरिका. 100% इथे प्रश्न येईल. मी ज्या वेळेस सांगतो तुला 100% लगेच टिपून ठेव.
किंवा लक्षात ठेव लॉस एंजेलिस कुठे आलं, अमेरिका. 2028 पुढची ऑलिम्पिक कुठे होणार आहे यावर तुला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकी 2032 ची नाही विचारणार, परंतु तरी सुद्धा लक्षात ठेव 2032 ची ऑस्ट्रेलिया. दर 4-4 वर्षांनी ऑलिम्पिक होत असते. 1928 मध्ये ऑलिम्पिकची सुरुवात झालेली आहे. मनू भाकर ची ऐतिहासिक कामगिरी 1928 नाही सोन्या, आईला माझ्याच लक्षात नाही हो. 1928 ला जे का बघ बरं एकदा, लक्षात नाही बरं का, सॉरी सोनिया. पण तरी सुद्धा मी ऑलिम्पिक बाबत संपूर्ण माहिती घेतो. आता सध्या पॅरिस ऑलिम्पिक बद्दल महत्वाचे काय मुद्दे आहेत, तर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक सुरुवात झाली. पहिलं मेडल आपल्याला ज्यांनी मिळवून दिलं ते म्हणजे मनू भाकर आहे. त्याच सोबत महिलांमध्ये नेमबाजीमध्ये पहिलं मेडल ज्यांनी मिळवून दिलेलं आहे ते म्हणजे मनू भाकर आहेत. त्याच सोबत एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल मिळवून दिलेली व्यक्ती कोण आहे, म्हणजे पुरुष असो महिला असो, त्यामध्ये कोण आहेत तर मनू भाकरच आहेत. अत्यंत महत्वाचे मित्रांनो, यांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. नेमबाजी पदक मिळवणारी मनू भाकर ही पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे. आणि एकूणात जर विचारात घेतलं की 2 मेडल मिळवणारे प्लेयर्स किती आहेत ऑलिम्पिकमध्ये, बघा एका ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल मिळवलेले आहेत, पण वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल मिळवलेले असा जर क्रम आपल्याला विचारला तर तिसरे आहेत. मग पहिले कोण आहेत, तर पहिले आहेत सुशील कुमार. दुसरे कोण आहेत, पी.व्ही. सिंधू. सुशील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहेत कमेंट्स करायची. तुला पी.व्ही. सिंधू बाबत प्रश्न विचारला गेलेला आहे. सध्या चालू आहे कितवा प्रश्न बघा, 200वा प्रश्न चालू आहे. म्हणजेच 199 प्रश्न जर बघितले तर यामध्ये 2 ते 3 प्रश्न असे आहेत की पुढील पैकी खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे खेळाडू, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर सुशील कुमार यांच्यावर आतापर्यंत विचारला गेलेला नाहीये, पण सध्या या मुद्द्यामुळे चर्चेमध्ये आहे, म्हणून तुला सुशील कुमारवर प्रश्न विचारला जाईल. सुशील कुमार पुढील पैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर सांगायचे तू. बाकी बघा नेमबाजीमध्ये पदक मिळवणारे एकूण मध्ये 5वे. किती 5वे आहेत. सर तुम्ही अचानक एवढं का वरडत आहात सोन्या, तू झोपलेला असतो सोन्या. तू विचार करणार, अरे पोलीस स्टेशन मध्ये तू तिथं झोपलायस आणि माझ्यासारखा एक गरीब जनता तुझ्या समोर आली काही अडचणी घेऊन आणि तू तिथं झोपलेला असेल. आमचं कसं व्हायचं सोनिया, अरे आमच्या संरक्षणासाठी तुला बसवलंय ना तिथं, आणि तू झोपला तर कसं व्हायचं. त्यासाठी अचानकपणे तुला तिथं येऊन नाही ओरडणार सोनिया, नाही तर तू मलाच आतमध्ये बसवशील, तसा विषय नाहीये. पण इथं तू झोपू नकोस, इथं लक्ष दे. बघ त्या मूळच्या कुठल्या आहेत तर हरियाणाच्या आहेत, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि झज्जर कुठल्या तर हरियाणामधील झज्जर. आपल्यासाठी अतिशय महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट ती म्हणजे 72 वर्षानंतर आपल्याला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. कुणी तर स्वप्नील कुसळे. काय करायचं सोन्या, तू गुगल ट्रेंडवर जायचं आहे. माझी वेबसाईट आहे का, अरे मला घेणं नाही देणं नाही, तू जा नाही तर नको जाऊ. तुझा गैरसमज काय होईल की गुगल ट्रेंड एखाद्या वेबसाईटवर जायला सांगतो याचा अर्थ काय यांना सरांना पैसे मिळणार. अरे काय नाही, तुला फक्त ट्रेंड समजून घेण्यासाठी सांगतोय की कसा अभ्यास करायचा असतो चालू घडामोडीचा. मग गुगल ट्रेंडवर जायचं, त्या ठिकाणी इंडिया सिलेक्ट करायचं. भारतभर सध्या काय सर्च करतंय 5-10 मुद्दे जे आहेत ते लिहून काढायचे, ते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे गुगलवर सर्च करायचे, त्याची संपूर्ण माहिती काढून त्याचा अभ्यास करायचा. झाला विषय. एकूण 25 प्रश्न येत असतील ना चालू घडामोडी, उदाहरणासाठी सांगतोय, समजा एकूण 100 प्रश्न चालू घडामोडीचे येत असतील ना तर 70 ते 80 प्रश्न तिथूनच येतात. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र. मग लगेच महाराष्ट्र क्लिक करायचं आणि महाराष्ट्र क्लिक केल्यानंतर आपल्या महाराष्ट्रभरामध्ये नेमकं लोक काय काय सर्च करत आहेत की नाही, अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये ते मुद्दे आपल्याला टिपून घ्यायचे आणि तिथे सर्च करायचं. तू नेमका काय सर्च करतोय त्यावर प्रश्न विचारणार नाही. अरे तुझे 1.5 GB दिवसभरात कुठं जाती त्यावर प्रश्न विचारणार नाही सोन्या. विचारणार काय तर अख्खं महाराष्ट्रभर काय सर्च करते. सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र काय सर्च करत आहे तो स्वप्नील कुसळे. का बरं सर्च करत आहे, कारण 72 वर्षानंतर आपल्याला मेडल मिळवून दिलेलं आहे. सर्वात अगोदर आपल्याला खशाबा जाधव यांनी मेडल मिळवून दिलं होतं कुस्ती या खेळ प्रकारामध्ये, कांस्य पदक मिळवून दिलेले. ही कुस्ती जी आहे म्हणजे ज्यावेळेस खशाबा जाधव यांनी आपल्याला मेडल मिळवून दिलं तर ती ऑलिम्पिक कुठे झाली होती तर हेलसिंकी या ठिकाणी झाली होती. 23 जुलै 1952 रोजी कांस्य पदक मिळवून दिलेले. मग आत्ताची जी पॅरिस ऑलिम्पिक आहे, स्वप्नील कुसळे यांनी आपल्याला कांस्य पदक मिळवलं, परंतु ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा प्रश्न विचारला तर नेमबाजी. 50 मीटर एअर रायफल नेमबाजीमध्ये त्यांनी आपल्याला कांस्य पदक मिळवलं. तारीख अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो. यापूर्वी 1952ला आपल्याला मिळालं होतं, फक्त वर्ष लक्षात ठेवा. परंतु आजच्या घडीमध्ये कोणत्या तारखेला आपल्याला जे महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे स्वप्नील कुसळे यांनी, तर 1 ऑगस्ट 2024. कसं लक्षात ठेवायचं तर 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांचं निधन झालं होतं आणि पहाटे त्यांचं निधन झालं होतं. त्याच दिवशी 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार आंदोलनाची सुरुवात झाली होती. मग हे असहकार आंदोलन
स्थगित केव्हा झालं होतं? 1922ला झालं होतं. चौरी चौरा या ठिकाणी जे हत्याकांड झालं होतं किंवा जे घडलं होतं 22 लोकांचं, त्या ठिकाणी 22 लोकांना मारलं होतं आणि जमावाने मारलं होतं, पोलीस स्टेशन जाळलं होतं. ठीक आहे, जास्त डीपमध्ये जाऊन उपयोग नाही. GSDK मध्ये तुला धरोधर शिकवणार आहे सोन्या, घाबरू नकोस, तुला जाऊनच देणार नाही. तुला जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत तुला सुट्टी नाही आहे सोन्या. हक्काचे मार्क आहेत आपल्या. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. सोलापूर शहर चालक यामध्ये नेमकं चालू घडामोडीवर काय काय प्रश्न विचारले होते? तर विद्यमान राष्ट्रपती हे स्वतंत्र भारताचे कितवे राष्ट्रपती? लय ठुसके प्रश्न असतात रे, साधे साधे प्रश्न असतात बघा. 15वे राष्ट्रपती आहेत ते. दुसरं म्हणजे महिलांमध्ये दुसऱ्या राष्ट्रपती आहेत. आदिवासी राष्ट्रपतींमध्ये दुसरे राष्ट्रपती आहेत, परंतु महिला आदिवासी राष्ट्रपतींमध्ये त्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. एकूणच जर विचारलं तर 15 राष्ट्रपती. मग पहिले राष्ट्रपती कोण? राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद एकमात्र असे व्यक्ती आहेत ज्यांनी 2 वेळा शपथ घेतलेली आहे राष्ट्रपती पदाची, म्हणजे 2 वेळा पद त्यांनी सांभाळले. 1952 ते 1962 2 वेळा राष्ट्रपती झालेले. राष्ट्रपतीसाठी कलम असतं 52. भारताचा एक प्रमुख म्हणजे एक प्रमुख व्यक्ती असावा, तो म्हणजे राष्ट्रपती असावा, असं 52व्या कलमात दिलेलं आहे. 55व्या कलमामध्ये त्यांची निवडणूक पद्धत दिली. त्यातील शब्द तुला विचारला जाऊ शकतो, मोठ्या प्रमाणात सध्या चर्चेमध्ये आहे की नाही. राष्ट्रपती या मुद्द्याला प्रश्न विचारलेला, तर GSDK वर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4 पर्याय दिले जातात मित्रांनो. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. पुन्हा सांगतो, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. सर हळूहळू सांगा ना सर, मी लिहून घेतो. अरे सोन्या पॉज कर ना, पॉज करू करू बघ ना. काय सोन्या ठुसके प्रश्न विचारतोस? इथे आहे बघा 15वं कलम, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत 55व्या कलमात दिलेला आहे. आणि या पद्धतीनुसार राष्ट्रपतींची निवडणूक होत असते. मग ती पद्धत समजून सांगा. डीप मध्ये जाऊ नको सोन्या, तुला कुठं जायचंय? चंद्रावर. तू मंगळाचा अभ्यास करू नकोस. 15वं कलम आहे. महत्वाचं म्हणजे बघा, विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी 15वे आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या आहेत मित्रांनो त्या. राष्ट्रपतीचं कलम 52 आहे. त्यानंतर 55व्या कलमानुसार निवडणूक दिलेली आहे त्यांची. त्यानंतर 60वं कलम जे आहे त्यामध्ये शपथ दिलेली आहे तुमची. मग त्यांची बाकीचं अजून काय काय विचारलं जाऊ शकतं. तर बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी 15वे आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड 14वे आहेत. आणि उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हे 15वे आहेत. मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे ते कोण आहेत? तर DY चंद्रचूड कितवे? 50वे आहेत. मग महान्यायवादी म्हणजेच काय? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, म्हणजे एकंदरीत सरकार जी आहे की नाही त्यांचे वकील असं त्यांना मानलं जातं. कारण काय? सर्वोच्च न्यायालयाने समजा सरकारला काही प्रश्न विचारले त्यांच्या धोरणांवर, तर त्यांचं उत्तर देण्यासाठी स्वतः प्रधानमंत्री त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात जात नाही. मंत्रिमंडळाकडून किंवा सरकारकडून जे व्यक्ती मत मांडत असतात त्यांचं, कुणाचं? मंत्रिमंडळाचं. ते म्हणजे कोण असतात? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असतात. R वेंकटरमणी 16वे आहेत. आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळ संपतं किंवा सरकार पडते त्यावेळेस त्यांना राजीनामा द्यावा लागतो. असं आहे, म्हणजे सरकारशी सायमल्टेनियसली ते चालत असतात. बाकी अजून सॉलिटर जनरल ऑफ इंडिया गरजेचं नाही. तुषार मेहता आहेत अध्यक्ष. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण फार महत्वाचे. ज्यावेळेस मी असं करतो ना लगेच टिपून घे, अध्यक्ष आहेत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. आणि ते सध्या त्यांची नियुक्ती झाली. न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आहेत. बाकी बघा, सभापती राज्यसभेचे जगदीप धनखड आहेत, तेच उपराष्ट्रपती असतात, पदसिद्ध. 63 कलम आहे. उपसभापती राज्यसभा कोण आहेत? तर हरिवंश नारायण सिंग आहेत. गरजेचं नाहीये इथे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा, जर माहित नसेल तर. त्याचसोबत महासचिव वगैरे लक्षात ठेवायची गरज नाहीये. अध्यक्ष लक्षात ठेवा, 18व्या लोकसभेचे ओम बिर्ला आहेत. आणि विशेष म्हणजे जगदीप धनखड हे सुद्धा राज्यसभेचे, ओम बिर्ला हे सुद्धा राज्यसभेचे. कोटा या मतदारसंघामधून त्यांची निवड झाली ओम बिर्ला यांची. मग महत्वाचं काय सांगतोय मित्रांनो, की दोनही जे सभागृह आहेत, जे कायदेमंडळाचा पाया आहे, बरोबर, कायदेमंडळ, केंद्रीय कायदेमंडळ 3 गोष्टींवरून बनत असतं. एक राष्ट्रपती असतात, त्याचसोबत राज्यसभा आणि लोकसभा. राज्यसभा वरिष्ठ असते, लोकसभा कनिष्ठ असते. मग या 3ही गोष्टींवरून केंद्रीय कायदेमंडळ बनतं किंवा त्याला संसद असं म्हटलं जातं. संसदचे 2 जे आधारस्तंभ आहेत की नाही, या दोन्ही आधारस्तंभाचे जे प्रमुख आहेत ना ते राजस्थान मधून आहेत. कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, फक्त लक्षात ठेवा. मग ओम बिर्ला 18वे आहेत. कोटा या मतदारसंघामधून त्यांची निवड झालेली आहे. बाकी महासचिव लोकसभा गरजेचं नाहीये. राहुल गांधी यांच्याबाबत समजून घ्या. नेता आहेत ते विपक्ष. 2014 पासून 2024 पर्यंत
विरोधी पक्षनेता मिळालाच नव्हता. कारण काय की कोणत्याही पक्षाला मोठ्या प्रमाणात जे विरोधी पक्षासाठी एकूण जे कोटा असतो की नाही तेवढ्या जागा असणं गरजेचं आहे, तेवढ्या जागा कोणत्याही पक्षाच्या नेत्याला किंवा कोणत्याही पक्षाला मिळाल्या नव्हत्या. परंतु आता 99 सीट मिळाली काँग्रेसला, म्हणून विरोधी पक्ष नेता जो आहे तो काँग्रेसला मिळालेला. ते म्हणजे कोण आहेत तर 10 वर्षानंतर राहुल गांधी यांची निवड करण्यात आलेली आहे. बाकी राज्यसभाचे विपक्ष कोण आहेत, मल्लिकार्जुन खरगे यांच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजून काय काय रे तर मुख्य चुनाव आयुक्त म्हणजेच काय निर्वाचन आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त कोण आहेत, राजीव कुमार आहेत 25वे. महत्वाचं म्हणजे सोनिया अजिबात विसरायचं नाही, 100% तुला धरुधरू प्रश्न विचारणार आहे. कारण इलेक्शन ज्या महिन्यामध्ये झाले त्याच्या 1 महिन्यापूर्वी यांची नियुक्ती करण्यात आलेली. त्यांचे जे सहाय्यक आयुक्त असतात की नाही ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात ते चर्चेमध्ये होतं, म्हणून आतापर्यंत तर विचारलेलं नाहीये. परंतु जर विचारलं किंवा मी प्रश्नपत्रिका बनवत असेल तर मी 100% या दोघांचं नाव त्या ठिकाणी घेतलं असतं आणि विचारलं असतं, तुला धरू सुट्टी दिली नसती. महत्वाचं आहे ते. त्यानंतर बघा नियंत्रक एवं महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असा आपल्याला प्रश्न विचारला कोण आहेत तर गिरीश चंद्र मुर्मू आहेत. यापूर्वी कमीत कमी 7 ते 8 वेळा प्रश्न विचारलेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. म्हणजे या पूर्वीच्या वर्षी, या वर्षी नाही विचारण्याची दाट शक्यता आहे की 14वे किंवा गिरीश चंद्र मुर्मू हे कितवे कॅग आहेत किंवा सध्याचे 14वे कॅग कोण. कॅग म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, लॉंग फॉर्म विचारला होता. आणि कलम विचारलं तर 148वा कलम आहे. यांच्यावर सुद्धा कलमांवर सुद्धा GSGK मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. उद्या बघ ना सोन्या रेकॉर्ड करतोय तुझ्यासाठी आणि 100% GSGK तुला असं एकदम मोकळं करून सोडतो. अजिबात घाबरायचं नाही. 202 वा प्रश्न, विद्यमान पंतप्रधान हे स्वतंत्र भारताचे कितवे पंतप्रधान आहेत तर 15वे आहेत. कितवे आहेत 15वे. या ठिकाणी आन्सर 15, ठीक आहे 15वे आहेत. तिथे 14वे दिलेले आहेत पण 15वे आहेत. ते क्रम दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, बरोबर आहे. मग आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वाधिक काळ पंतप्रधान पद कोणी भूषवलेले, 1947 ते 1964 पर्यंत एवढ्या मोठ्या कालावधीसाठी पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या देशाचे ते पहिले पंतप्रधान होते. सर्वाधिक काळ पंतप्रधान तेच होते. डिस्कवरी ऑफ इंडिया त्यांनीच लिहिलेला ग्रंथ आहे. कुठून तर अहमदनगर मधून सोन्या. अहमदनगर ज्या वेळेस नाव येतं ना सोन्या, स्वदेशचं गाणं माझ्या लक्षात येतं. ते तू ऐकलेलं असेल ना, ये जो देश है तेरा, लगेच ते म्युझिक सुद्धा वाजतं. कारण काय आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड माझं गाव आहे. आमच्या जामखेडमध्ये सोन्या पहाटे जाऊ नकोस आणि गेला असतं खिडकीमधून बघू नको, रस्त्याच्या किनारी स्वच्छ भारत अभियान. महत्वाचं म्हणजे सोन्या आमच्या जामखेड गावाची एकूण लोकसंख्या जर तुला विचारली तर तू म्हणशील की मला काय घेणं आहे जामखेड गावाच्या लोकसंख्येचं. तुला एक सांगतोय फक्त की आमच्या गावाची एकूण लोकसंख्या तुला सर्व फ्लेक्सवर दिसतील, कारण सगळ्यांचेच फोटो आहेत फ्लेक्सवर. अरे जन्म जरी झाला बाळाचा तरी सुद्धा त्याचा फ्लेक्सवर फोटो येतो आणि त्याचे शुभेच्छुक 5-50 जण असतात खाली छोट्या छोट्या फोटोमध्ये, सगळ्यांचेच फोटो आहेत. आत्ता जन्म झाला तरी सुद्धा त्याचा फोटो आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. बघा जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964 हा त्यांचा कालावधी. या प्रश्नाला धरून यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आणि सर्वात कमी कालावधी ज्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आहेत. आणि सध्या 3 वेळेस ज्यांनी शपथ घेतलेली आहेत असे 2 प्रधानमंत्री आहेत. ते म्हणजे कोण तर जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतर नरेंद्र मोदी. ठीक आहे, 3 वेळेस त्यांनी शपथ घेतलेली आहे. अजून महत्वाचं काय तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. मोदी हे सर्वाधिक काळ राजकीय पदावर राहिलेले व्यक्ती. राजकीय पदावर राहिलेले व्यक्ती म्हणजे काय की मुख्यमंत्री एकूण कालावधी त्यांचा बघितला आणि पंतप्रधान एकूण कालावधी बघितला तर असे एकमात्र असे पंतप्रधान आहेत ज्यांनी राजकीय पदावर सर्वाधिक काळ कार्य केलेलं आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. कसाही प्रश्न विचारला तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी यायला पाहिजे. आता पुढची प्रश्नपत्रिका 28वी म्हणजे सोन्या 27 प्रश्नपत्रिका बघितल्यात. कुठे तू कशाला घाबरतोयस, एवढा सुंदर अभ्यास केलेला आपण. अरे कसलेही प्रश्न येऊ दे रे सोन्या, फक्त विचार म्हणा विचार, काही येऊ दे. प्रश्नपत्रिका बनवणार सुद्धा हे सिरीज बघतोय की नेमकं कुठले प्रश्न टाकू. अरे या सोन्याने सगळंच घेतलंय, आपल्याला काही नवीन प्रश्न टाकायला सोडलेच नाहीये. लक्षात. मग 28वा प्रश्न यवतमाळ चालक 203 वा जो प्रश्न आहे तो म्हणजे लोकसभा व विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे टिंब विधेयक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 106वं विधेयक आहे. म्हणजे विधेयक म्हणता येईल किंवा घटना दुरुस्ती झालेली 106वी. मग बाकीचे घटना दुरुस्ती आपल्याला बघायच्या आहेत, पण 106वी घटना दुरुस्ती 2023. किती टक्के आरक्षण दिला असा प्रश्न विचारला तर 103% आरक्षण.
1/3 म्हणजेच किती? 33% आरक्षण दिलेलं आहे सोन्या. 543 लोकसभेमध्ये एकूण सदस्यांपैकी 33% आरक्षण म्हणजे 180च्या जवळपास. 18-54 ठीक आहे. 180 54 म्हणजे 33% म्हणजे 181 पॉईंट काहीतरी, एवढं जाऊ नको पॉईंट. ठीक आहे, एकच व्यक्ती असतो, त्याला पॉईंट मध्ये मोजता येत नाही. मग 181 एकूण सदस्य जे आहेत ते खास करून महिलांसाठी आरक्षित जागा ठेवलेली आहे. आणि विधानसभेमध्ये सुद्धा 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे. मग आपले महाराष्ट्राची विधानसभा 288 सदस्यांची आहे. डिवायडेड बाय 3 करायचं, तुला उत्तर द्यायचं आहे की एकूण आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी आता किती टक्के? 33% झालेले. तर किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत या घटना दुरुस्तीनुसार? ठीक आहे. बाकी 2023ला झाली होती. वेगवेगळ्या घटना दुरुस्ती आपण GKGS मध्ये कव्हर करू, जसं की 24वी घटना दुरुस्ती अत्यंत महत्वाची, 7वी घटना दुरुस्ती 7वा भाग कट झाला होता, पहिली घटना दुरुस्ती 9वं परिशिष्ट आलं होतं. काय काय सांगू तुला सोन्या. मग अजून 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती सुंदररित्या आपण कव्हर करणार आहोत. मग 99वी घटना दुरुस्ती सुद्धा अत्यंत महत्वाची. 61वी घटना दुरुस्ती, अरे वय पूर्वी किती होतं? 21 वय होतं मतदानाचं, आता किती झालेलं आहे? 18 झालेलं आहे 1988 पासून. त्यासाठी 21वी घटना दुरुस्ती. 73 74 हे दोन्ही घटना दुरुस्ती अत्यंत महत्वाच्या आहेत. मग आपल्याला लेक्चर मोठं होऊन जाईल, गरजेचं नाहीये. आपण चालू घडामोडी बघतोय म्हणून यावर काय काय प्रश्न विचारले त्या ठिकाणी आपल्याला डिस्कस करणं गरजेचं. 106वी घटना दुरुस्ती, 103 जागा कुठे कुठे दिलेल्या आहेत? लोकसभा, राज्यांच्या विधानसभा आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश जे दिल्ली आहे त्याची विधानसभा. ठीक आहे. बाकी तुम्हाला जर विचारलं की एकूण किती, एकच मिनिट, बाकी जर तुला विचारलं की एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत, तर एकूण 8 आहेत. 8 पैकी किती केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहे? तर दिल्लीला आहे. त्यानंतर जम्मू काश्मीर, आत्ताचा एक नवीन केंद्रशासित प्रदेश ज्याची निर्मिती झाली होती 31 ऑक्टोबर 2019 रोजी. आणि या जम्मू काश्मीरला एकूण 107 सदस्यांची विधानसभा आहे. मग पॉंडिचेरी सर्वात कमी सदस्यांची विधानसभा, पॉंडिचेरीला केवळ 30, दिल्लीला किती? 70. त्यातल्या केवळ दिल्ली मध्ये आरक्षण आहे. बाकी जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी आरक्षित पूर्वीच 2 सीट त्यांना देण्यात आल्या होत्या. 2 की 3? 2 सीट देण्यात आल्या होत्या, कन्फर्म आहे 2 सीट. मग 103वी घटना दुरुस्ती 2019 ची केंद्र सरकार. ठीक आहे. संचालित शैक्षणिक म्हणजे EWS ला आरक्षण देण्यात आलेलं 10%. 104वी घटना दुरुस्ती SC ST प्रवर्गातील जे आहे आरक्षण ते वाढवण्यात आलेले. विधानसभा आणि लोकसभा 10 वर्षासाठी अजून वाढवण्यात आले म्हणजे 2030 पर्यंत. आणि अँग्लो इंडियन समाजाचे जे सदस्य होते, 2 अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधित्व जे आहे देण्यात आलं होतं राष्ट्रपतींद्वारे, म्हणजे नामनिर्देशित केलं जायचं त्यांना. ते 2 अँग्लो इंडियन होते. मग अँग्लो इंडियन म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला होता त्यानंतर काही आपल्या भारतामध्ये राहिले होते अँग्लो इंडियन्स. अँग्लो इंडियन्स म्हणजे युरोपियन लोक होती सोन्या. युरोपियनमध्ये ब्रिटन आलं, त्याचसोबत पोर्तुगीज आले, त्यानंतर स्वीडन आलं, स्वीडन म्हणजेच आपलं हे, आणि त्यानंतर फ्रान्स आलं. तर असे जे युरोपियन कंट्रीज मधील ही लोक जी होती आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी आली होती. मग त्यांनी व्यापार वाढवलेला आहे आणि सुंदररित्या त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या देशाच्या भारतीय लोकांना मोठ्या प्रमाणात शोषण आणि लुटलेलं आहे. मग आता त्यांचं एवढं मोठं सगळं बिझनेस आहे ते सोडून जाणार आहेत का? नाही जाणार. मग त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे तुमची राज्यघटना आम्हाला मान्य आहे, आम्ही शांततेत आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमचा बिझनेस करू, आम्हाला तुमच्या देशामध्ये राहायचं आहे आणि आम्हाला तुमची राज्यघटना जी आहे मान्य आहे, आम्हाला नागरिकत्व मिळायला पाहिजे. मग त्यानुसार त्यांना अँग्लो इंडियन असं म्हटलं जातं. परंतु त्यांचं प्रतिनिधित्व कोणीतरी करायला पाहिजे ना लोकसभेमध्ये, आणि ते वाटून आहे अख्ख्या देशभरात आहेत, असं नाही की एकाच ठिकाणी आहेत ते, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून 2 लोक जे आहेत ते अँग्लो इंडियन समाजाचे त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवले जायचे. आणि काही विधानसभामध्ये, सर्व नाही, मग काही विधानसभांपैकी आपली सुद्धा विधानसभा आहे महाराष्ट्राची, तिथे सुद्धा एक अँग्लो इंडियन राज्यपाल नामनिर्देशित करत होते आणि केंद्रामध्ये 2 अँग्लो इंडियन राष्ट्रपती नामनिर्देशित करत होते. मग हे आता काढून टाकण्यात आले. मग आपल्या महाराष्ट्राची 288 एवढी सदस्य संख्या होती, आता किती झालेली आहे? तर 287 झालेली. मग उत्तर काय असेल जर आता विचारलं तर 288च असेल. अजून विधानसभा इलेक्शन व्हायचे आहेत. आणि जर विधानसभा इलेक्शन किती जागांसाठी झालेलं आहे असा जर आपल्याला प्रश्न विचारलं इलेक्शन झाल्यानंतर,
तर 287 जागांसाठी आहे, किंवा किती जागांसाठी होणार आहे? 287 जागांसाठी होणार आहे. बाकी 104वी घटनादुरुस्ती तुम्हाला कळाली. वर्ष लक्षात ठेवा 2019, हे सुद्धा 2019. 2021ची घटनादुरुस्ती अत्यंत महत्वाची. राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देऊ शकतात. तर हे 105वी घटनादुरुस्ती आहे. ठीक आहे, आता त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे. 204वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे? आपल्या महाराष्ट्रातून आता झालेली 18वी लोकसभा, आणि महाराष्ट्रातून एकूण खासदार किती गेले रे दिल्लीमध्ये? सोन्या, कसे प्रश्न, एकदम साधारण प्रश्न विचारले तर लोकसभा या मुद्द्याला धरूनच विचारलेले. 48 सदस्य गेलेत. कुठं? तर केंद्रामध्ये गेलेले आहेत. बाकी 19 सदस्य राज्यसभेचे. लईच मोठा अक्षर येते करे जार, पहिलंच एक तर घाण अक्षर आहे, त्यातलं त्यात तुला अजून एवढ्या मोठ्या अक्षरात कळालं. मलाच कवा माझं अक्षर कळत नाही सोन्या, मला संशोधन करावं लागतं नेमकं मी काय लिहिलेलं आहे. राज्यसभा. बाकी हे काय आहे? एकूण 48 प्लस 19 किती झाले रे? 67. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून केंद्रामध्ये भले वरिष्ठ सभागृह असो किंवा कनिष्ठ सभागृह असो, एकूण खासदार किती जातात? 67 जातात. भले राज्यसभेचे असो किंवा लोकसभेचे असो. बाकी 288 काय रे? तर विधानसभा आहे आपल्या महाराष्ट्राची. 288 सदस्यांची. सर्वात जास्त सदस्य असलेली विधानसभा कोणाची आहे? उत्तर प्रदेशची. 401 सदस्यांची. आपली 288 सदस्यांची. काही विचारलं आणि विधानसभा किती सदस्यांची असावी कमीत कमी, तर आपल्याला विचारलं तर किती असायला पाहिजे? जास्तीत जास्त 500. बरोबर आहे. आणि कमीत कमी तुला कमेंट्स करायची. कमीत कमी किती असायला पाहिजे त्याचं तुला कमेंट्स करायची. अरे सोने, कमेंट्स पण करायची गरज नाहीये. एकूण 40 कमीत कमी, जास्तीत जास्त किती? तर 500. आलं लक्षात? अपवाद आहे, अपवाद. कोण? सिक्कीम 32 सदस्यांची. आणि अजून अपवाद माझ्या मते सिक्कीमच्या अलावा कोणीच नाहीये. 32 तेवढंच आहे. बाकी 40 60 आणि 500 असायला पाहिजे. मी चुकून बोललो. किती असायला पाहिजे? कमीत कमी राज्यांना 60, जास्तीत जास्त 500 सदस्यांची विधानसभा यांच्या दरम्यानच असणं गरजेचं. सदस्यांची विधानसभा असणं गरजेचं. यामध्ये सिक्कीमची किती आहे? तर 32 आहे. बाकी अजून 3 राज्य आहेत, त्यांच्याबाबत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ठीक आहे, नक्कीच येणार आहे विधानसभा. संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण कव्हर करू. पुढचा प्रश्न बघा काय काय दिलेला आहे बघा. 48 सदस्य 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण जागांसाठी निवडणुका किती झाल्या होत्या? 543 सदस्यांची एकूण निवडणूक झाली होती. बाकी 2 अँग्लो इंडियन तुम्ही वाचलेलं असेल जुने पुस्तकांमध्ये. किती दिलेले? 545. ते कसं दिलेलं? तर 2 अँग्लो इंडियन प्लस 543. कळतं तुम्हाला? अशा प्रकारे 545 झालेला आहे. परंतु प्रत्यक्षात निर्वाचित म्हणजे निवडून आलेले 543 आहेत. बाकी निवडणूक 19 एप्रिल ते 1 जून पर्यंत झाली होती. अजिबात लक्षात ठेवू नका तारीख. मग काय लक्षात ठेवायचं आपल्याला? 7 टप्प्यांमध्ये झाली होती. 100% विचारलं जातं. IMP करा. विचारलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रात 5 टप्प्यात, भारतात 7 टप्प्यात झाली होती. काय काय विचारलं जाऊ शकतं? निकाल किती तारखेला झाला होता? यापेक्षा महत्वाचं काय आहे तर शपथविधी किती तारखेला, म्हणजे पंतप्रधानांनी शपथ किती तारखेला घेतली असा प्रश्न जर विचारला तर 9 जूनला. 9 जून 2024 शपथ घेतली. 9 जून 2024 शपथ घेतलेली आहे. कुठे? तर राष्ट्रपती भवनामध्ये. बाकी टॅगलाईन विचारली जाऊ शकते आपल्याला, ती म्हणजे चुनाव का पर्व देश का गर्व. लोकसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेतं. 324व्या कलमाअंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950ला. पहिली निवडणूक 1952ला झाली. मग केंद्रीय निवडणूक आयोग कुणाकुणाचे निवडणुका घेतात? राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत, राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा. आलं लक्षात? राज्यपाल नाही बरं का. राज्यपाल यांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. त्यांची निवड सुद्धा राष्ट्रपतीच करत असतात. त्यांच्या मर्जीचे असतात ते. ठीक आहे, राज्यपालांची निवडणूक होत नाही. एक गोष्ट कळाली, त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, परंतु राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ठीक आहे त्यांचा कार्यकाळ असतो पुढे. अजून ते वाढवू शकतात. महत्वाचं म्हणजे मग राज्य निवडणूक आयोग स्थापना जर तुम्हाला विचारली तर 26 एप्रिल 1994ला झाली. 26 एप्रिल 1994ला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. मग हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग कुणाकुणाचे इलेक्शन घेतं तर विधानसभा, विधान परिषद नाही सोन्या. तुला वाटेल की राज्यांचे सभागृह असल्यामुळे त्यांची निवडणुका घेते का? नाही, फक्त स्थानिक स्वराज्य संस्था. त्यामध्ये महानगरपालिका आलं, नगरपालिका आलं, कटक मंडळे आले. हे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था झालं. आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि
ग्रामपंचायत यांच्या निवडणुका घेत असतं. अजून जास्त डीपमध्ये जाऊन उपयोग नाहीये. बाकी निवडणूक आयोग बोललेलो आहे आपण, राजीव कुमार 25 इतर मध्ये बोललेलो आहे यांच्याबाबतही. निवडणूक वय 18, 326व्या कलमात दिलेले कलम विचारलं जाऊ शकतं. 300 एवढं डीपमध्ये नाही विचारणार रे तुला. अरे तुला किती पळवणार रे, एवढं डीपमध्ये नाही विचारणार. ठीक आहे, जर विचारलं ना तर मग जाऊ दे, काय नाही, पण नाही विचारणार, गॅरंटी असो नाही, एवढं डीपमध्ये नाही विचारणार. 61वी घटना दुरुस्ती 1988चे मतदाराचे वय किती, 21 वरून 18 हे घटना दुरुस्ती विचारली जाऊ शकते. केव्हा तर 1988 पासून आहे, वर्ष लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी अजून काय तर लोकसभेत राखीव जागा विचारल्या जाऊ शकतात. अनुसूचित जाती 84, महाराष्ट्रात 5 आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी 47 जागा राखीव आहेत. पुढच्या मुद्द्याकडे हा आपण कव्हर केलेला आहे मुद्दा. इंडिया आघाडीने 30 घेतले होते. मागचे प्रश्न वगैरे सोन्या. पुढचं 205वा प्रश्न आहे. वर्ष 2023च्या 80व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये नाटू 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 या गाण्याला सर्वोत्तम गाणे म्हणून पुरस्कार मिळाला आहे. नाटू 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 हे गाणे RRR या चित्रपटातील असून या गाण्याचे गायक कोण आहेत? अरे काला भैरव आणि राहुल सिप्लीगंज. 2023 मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. गुगल ट्रेंड्सला फॉलो कर सोन्या, ते वाचत बस, ते समजून घे. गुगलवर तू काय सर्च करू नको, काही असलं तसलं काही सर्च करू नको. हे बघ काय सर्च करायचंय. हे सगळं 95 अकॅडमी अवॉर्ड्स विनर आहे. हे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणून नाटू नाटूला. अरे अकॅडमिक अवॉर्ड म्हणजेच काय, ऑस्करचं नावच अकॅडमिक अवॉर्ड आहे. ऑस्कर मिळालेलं आहे, हे महत्वाचं म्हणजे म्युझिक कुणी तर MM किरवानी. महत्वाचं आहे, लिहून घ्या लगेच. MM किरवानी यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकी अरेंजमेंटचं गरज नाही. लिरिक्स कुणाचे? चंद्रबोस. लिरिक्स कुठलं? ते नाटू नाटू नाटू, तेच लिरिक्स. ठीक आहे, बाकी अजून काय, ओरिजिनल सॉन्ग म्हणजेच या ठिकाणी दिसतं तुम्हाला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग नाटू नाटूला 95 अकॅडमिक अवॉर्ड मिळालेला आहे, म्हणजे ऑस्कर मिळालेला आहे 95. ठीक आहे, सध्या 96 त्यावरही प्रश्न आला होता, तोही आपण मागच्या प्रश्नांमध्ये बऱ्यापैकी सुंदररित्या डिस्कस केलेला आहे. 206वा प्रश्न. देशात 2024च्या लोकसभा निवडणुका टिंबटिंब टप्प्यात आणि महाराष्ट्रात टिंबटिंब टप्प्यात झाल्या होत्या. मागच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपण डिस्कस केलेले आहे की नाही, याच व्हिडिओमध्ये मागच्या प्रश्नांमध्ये बघा 7 आणि 5. अजून काय, सगळंच आपण बोलून गेलेलो आहे. याच्या पलीकडे अजून काही जाऊ शकत नाही. बाकी स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली. तू काय करतो माहिती का सोन्या? ब्राह्मण समाज वाचत बसतो. त्यानंतर ब्राह्मण समाजाची स्थापना केव्हा झाली होती, त्यानंतर स्थापनेच्या वेळेस एकूण कोण कोण उपस्थित होतं, किती वाजता स्थापित झालं, त्यानंतर त्यांचे सदस्य सगळे टिपून घेत असतोस, बरोबर आहे. त्यानंतर ब्राह्मण समाज यामध्ये पहिल्यांदा फूट पडली होती केव्हा, ते वाचत असतो. मग दुसऱ्यांदा फूट पडली केव्हा, ते वाचत असतो. त्यानंतर मग राजाराम मोहन रॉय यांच्याबाबत संपूर्ण माहिती घेत असतो. आणि तुला काय विचारलं गेलेलं आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचे आर्य समाज जे आहे ते केव्हा स्थापित झालं. तुला तिथं फिरल्यासारखं वाटतं. सर मी किती अभ्यास करू, माझं व्हाय ना. सोन्या, का विचारलं गेलेलं आहे ते समजून घे. भले ते GSGK असो, GSGK जरी असलं, इतिहास जरी असलं, तरी सुद्धा ते चालू घडामोडीला धरून विचारलं जातं. बघ ना आत्ताच्या मागच्या प्रश्नपत्रिका. तुला भाग 1 भाग 2 आपल्या महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक असेल पिवळ्या कलरचं, तुला माहिती आहे सगळे भाग 1 भाग 2 मध्ये ते प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या, त्यामध्ये प्रश्न आणि उत्तरं दिलेली आहेत, त्यांचं स्पष्टीकरण आपण घेणार आहोत. त्यावेळेस तुला मी सांगतो, धरू समजून सांगणार आहे सोन्या, की आर्य समाजाची स्थापना का विचारलेली आहे. अरे वेदांकडे परत चला, हे वाक्य स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावरच का विचारलेलं आहे, म्हणजे प्रश्न तो का विचारला गेलेला आहे, कारण त्यांची 200वी जयंती यावर्षी आहे ना सोन्या. कितव्या, तर 200वी जयंती 2024ला त्यांचा जन्म झाला होता. 1824ला 12 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेव, म्हणून तुला विचारलंय 12 फेब्रुवारी 1824. बाकी मूळ नाव यावरही प्रश्न विचारला बरं का आत्ताच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, म्हणजे याच पोलीस भरतीच्या मूळ नाव विचारलंय. स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावरच का विचारलं गेलेले, त्याचं प्रमुख कारण हे आहे, तर मूळ शंकर करसनदास तिवारी, आणि हे पुन्हा रिपीट होणार आहे तुझ्या परीक्षेमध्ये. त्यांनी आर्य समाजाची स्थापना कुठे केली असा प्रश्न विचारलेला आहे. अरे मुंबईमध्ये केलेली, आपल्या महाराष्ट्रात केलेली आहे. मुंबई प्रांतात, त्यावेळेस आपला महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता, मुंबई प्रांत होता. 1875 मध्ये केलेली. बरं, याच मुद्द्याला धरून मग तुला ब्राह्मण समाजाची स्थापना विचारली जाऊ शकते. त्याच सोबत तुला प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये विचारली जाऊ शकते. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली. परमहंस सभेची स्थापना सुद्धा विचारली जाऊ शकते. बरं, प्रार्थना समाजाची स्थापना केवळ आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली का, तर नाही, भांडारकर उपस्थित होते.
न्यायमूर्ती रानडे सुद्धा उपस्थित होते त्यावेळेस, म्हणजे स्थापनकर्ते आहेत त्यावेळेसचे ते सदस्य, स्थापन करत असतानाचे 1867. मग कालांतराने म्हणजे काहीच वर्षांमध्ये, 5 वर्षांमध्ये किंवा 6 वर्षांमध्ये 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती पुण्यामधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी. मग 2 वर्षानंतर आर्य समाजाची स्थापना करण्यात आली 1875ला स्वामी दयानंद सरस्वती किंवा मूळ शंकर करसमदास तिवारी यांच्याद्वारे, ज्यांचा जन्म झालेला आहे 1824ला. आणि मग पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण हे सगळे प्रबोधन घडविणाऱ्या संस्था आहेत मित्रांनो. आपल्या डोक्यामध्ये जी कीड लागली होती ना अंधश्रद्धेची, त्याचसोबत जाती व्यवस्थेची, त्याचसोबत महिलांना दुय्यम स्थान दिलं गेलेलं आहे आपण आपल्या इतिहासामध्ये, त्यामुळे आजची परिस्थिती वेगळी आहे. पूर्वीची परिस्थिती फार भयानक होती. मग त्यावर आपण डिस्कस करणार नाहीये, ते आपण GSGK वर बोलू आपण. परंतु तुम्हाला रामकृष्ण मिशन यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1898 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यात आलेली. रामकृष्ण परमहंस हे ज्यांचे गुरु होते त्यांनी स्थापित केलेली, ते म्हणजे कोण? स्वामी विवेकानंद. शिकागो धर्म परिषद झाली होती 1893ला. सुंदररित्या, अरे नाव निघालं की सगळं आपण माहिती सांगू, घाबरू नकोस तू. मुंबईमध्ये झालेली, म्हणून मुंबईच्या परीक्षेमध्ये तुला यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. आर्य समाजाची स्थापना, आणि प्रूफ करून दाखवतो तुला सोन्या, घाबरू नकोस. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडन मधील टिंबटिंब संग्रहालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय. ज्या वेळेस तू गुगल ट्रेंडवर जाशील त्यावेळेस तुला लगेच कळेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांना कोणती माहिती आवश्यक आहे, कशासाठी ते, म्हणजे गुगल ट्रेंड लगेच तुला लक्षात येईल की का माहिती घेत आहेत. अरे मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेली वाघनखे छत्रपतींची, आणि तुला माहित नाहीये, मग त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला. येणार म्हणजे येणारच, अरे हक्कच आहे. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. बाकी बघा, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय कुठे आलं? लंडन मध्ये आहे, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचसोबत स्टीफन संग्रहालय अत्यंत महत्वाचं आहे. याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपले भारतीय ऐतिहासिक ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना त्या याही ठिकाणी. कुठे आलं हे? हंगेरी या ठिकाणी आहे. बाकी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्री कोण आहेत? सुधीर मुनगंटीवार नाही, मुनगंटीवार आहेत, चुकून उच्चार झाला, सॉरी बरं का. बाकी 209वा प्रश्न आहे, पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कोठे मंजूर? तर न्यूझीलंड या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय. जास्त डीप मध्ये जाऊ नको. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालणारा पहिला देश कोणता? तर भूतान आहे. बाकी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, इलेक्ट्रॉनिक सिगरेट आपल्या देशात बंदी करणारा देश कोणता आहे? अरे भारत आहे, भारत. 100% याच मुद्द्याला धरून विचारलं जाऊ शकतं. इलेक्ट्रॉनिक सिगरेट म्हणजे त्याला आग लावायची गरज नसते या ठिकाणी, फक्त धूरही निघत नाही त्याचा, आणि त्यामुळे फुफ्फुस जे आहे ना, फुफ्फुसाला त्रास कमी प्रमाणात, म्हणजे आपली जी सिगरेट असते नॉर्मल त्यापेक्षा कमी त्रास याने होतो. मुळात धूम्रपान करणं किंवा व्यसन करणं सोन्या चुकीचंच आहे. फक्त लक्षात ठेव, या ठिकाणी भूतान यांनी काय केलं? सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरच बंदी आणलेली आहे. ठीक आहे. आणि बाकी धूम्रपान प्रतिबंधक कायदा करणारं पहिलं राज्य कोणतं? न्यूझीलंड आहे. आणि इलेक्ट्रॉनिक सिगरेट वर बंदी आणणारं देश कोणतं आहे? तर भारत आहे. पर्यायातून सर्व महानगरपालिकांतील गटारे स्वच्छ करणारी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य सोन्या, हे त्यांनी 2018 मध्ये फक्त एक प्रयोग केला होता. यश मिळालं, त्याला सक्सेस मिळालं, त्या राज्याने केला होता. आणि पुढे मग आता 2024 मध्ये त्यांनी संपूर्ण सर्व महानगरपालिकांमध्ये आता रोबोटचा वापर करायची सुरुवात केलेली आहे. त्यांचं खऱ्या अर्थाने आपण अनुकरण करायला पाहिजे अख्ख्या भारतामध्ये, कारण मोठ्या प्रमाणात जे मृत्यू होत आहेत गटार साफ करत असताना, जे लोकांना आतमध्ये उतरावं लागतं तिथे मृत्यू होत आहेत, मोठ्या प्रमाणात निधन झालेले आहेत. केरळ याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बाकी गटारे साफ करणाऱ्या रोबोटचे नाव काय आहे? बँडिकूट. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. बघा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणते गाव विकसित केलेले आहे? पर्याय क्रमांक 2. बघा, 3 प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले, परंतु कसं तर केवळ मधाचे गाव नाही, पुस्तकांचे गाव सुद्धा विचारून झालेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती, पुस्तकांचे गाव भिलार आहे. थंड हवेचे गाव, थंड हवेचे ठिकाण नाही, थंड हवेचे ठिकाण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी आहेत. जसं की महाबळेश्वर आहे, बरोबर आहे. मग वेगवेगळे ठिकाण आहेत. मग आपल्याला अंबोली आहे, वेगवेगळे अनेक ठिकाणं आहेत. ठीक आहे, आता सध्या इथे फोकस करू आपण. महाराष्ट्र राज्याने घोषित केलेलं गाव बरं का, गाव
गाव ठिकाण नाही, गाव कोणतं आहे तर माचाळ. कुठं आलं? रत्नागिरीमध्ये आलं. नाचणीचे गाव कुसुंबी आहे. कवितांचे गाव फार महत्वाचे, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, यावर विचारून झालेला आहे आणि यावर सुद्धा आता विचारलेला आहे. बाकी कवितांचे गाव जकातवाडी आहे. कोणतं आहे? जकातवाडी. पुढचा प्रश्न, स्वच्छमुख अभियान अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सचिन तेंडुलकर. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. का बरं? म्हणजे स्वच्छमुख अभियान नेमकं काय आहे? सोन्या, तू 2 टाइम ब्रश कर आणि हे तुला समजून सांगणार आहेत आता सचिन तेंडुलकर, अन्यथा कोणी जवळ बसा ना तुझ्या. हेच सांगायचं आहे त्यांना. इंडियन डेंटल असोसिएशन द्वारे राबवण्यात येणारे राष्ट्रीय अभियान आहे की उद्देश काय? भारतीयांना मुखाची स्वच्छता व आरोग्य यासाठी जागृत करायचंय आणि त्यासाठी हे अभियान अत्यंत महत्वाचं आहे. सोनिया, युनिसेफने ब्रँड अँबॅसिडर म्हणून करीना कपूरची निवड केलेली आहे. करीना कपूर. मग सर, करीना कपूर कोणाची पत्नी आहे? तसले प्रश्न विचारणार नाहीत, पण तरी सांगतो तुला, सैफ अली खानची पत्नी आहे. बाकी कतरिना कैफ कोणाची पत्नी आहे? तर विकी कौशल. अरे नशीबवान आहे ते सोन्या. आपलं काय होईल? महिलांची संख्याच कमी आहे. 2011च्या जनगणनेनुसार 929 महिला होत्या. आज 2021 जनगणना अजून कमी महिलांची संख्या झालेली आहे. कसं होईल सोन्या? म्हणजे 1000 पुरुषांमागे 929 महिला, 71 जणांचं काय राहिलेल्या? त्यांचं होऊच शकत नाही ना लग्न. बरं, 1000मध्ये आहे, लाखांमध्ये किती, करोडोंमध्ये किती? आणि त्यावेळेस किती होती? आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 11 करोड होती. जर लाखांमध्ये करोडोंमध्ये विचारात घेतलं तर माझ्या मते 71,000 असे महाराष्ट्रातील नाही, आपल्या पुणे जिल्ह्याची जर लोकसंख्या विचारात घेतली तर 1 करोड आपण मानूया. 1 करोड मागे 71,000 अशी लोक आहेत की ज्यांचं लग्न होऊ शकत नाही. आणि 71,000 गुणिले 11 कर, मग तुला महाराष्ट्राची आकडेवारी कळेल. आणि म्हणून तुला जॉब पाहिजे सोन्या, म्हणून तुझा धिंगाणा चालू आहे. पण जॉब मिळवायचाच आहे, काही करून मिळणारच आहे आणि त्यासाठी शेवटपर्यंत तुला बघायचं आहे. बाकी बघा, स्वच्छमुख अभियानाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली. पुढचा मुद्दा बघा, पुणे लोहमार्ग चालक 213. किती मिनिटं झाली रे? ठीक आहे, थोडे राहिलेले प्रश्न. सारथी या महाराष्ट्रातील मराठा कुणबी व कुणबी मराठा कार्यालय कोठे आहे? तर हे स्पर्धा परीक्षा ट्रेनिंग सेंटर आहे. म्हणजे याच्यासाठी परीक्षा असते. परीक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला लायब्ररी, राहणं, जेवण या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात आणि त्यातल्या त्यात मानधन सुद्धा दिलं जातं. अत्यंत अशी सुंदर परीक्षा असते. सुंदर परीक्षा म्हणजे तुमची जर तुम्ही त्यात पास झालात तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असते. पुण्यामध्येच आहे. बघा, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग पुणे जेवढ्या संस्था आहेत महत्त्वाच्या सर्व पुण्यामध्येच आहेत. जसं की बघा, सारथी आहे, बार्टीचं मुख्यालय पुण्यातच आहे, परंतु कुणासाठी? अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून. महाज्योती हे इतर मागासवर्गीय साठी आहे. बाकी अमृत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी. मुख्यालय कुठे? तर पुणे या ठिकाणीच. कारण काय त्याचं? पुण्यातच का? कारण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. बघ ना तू सोन्या, पुण्यात आल्याबरोबर तू कुठे जातो? FC रोडवर जातो आणि त्या ठिकाणी बघतोस तू FC कॉलेज. आणि त्या FC कॉलेजमध्ये आतमध्ये गेल्यावर तुला कळतं काय सुंदर असं माहोल आहे. सगळीकडे नुसती फुलं आहेत. म्हणजे शिक्षणाचं हे माहेरघर आहे सोन्या. आलं लक्षात? पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. 214वा प्रश्न, खालील कोणते चक्रीवादळ मे 2024 मध्ये बांगलादेश व पूर्व भारतात धडकले व नुसता धुराळा उडाला, नुकसान केले? याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? रेमाल. पर्याय क्रमांक 2. 2024चं विचारलंय बरं का. कवाचे? 2024चं विचारलेलं आहे. वायू चक्रीवादळ जून 2019ला गुजरात भागात. फनी चक्रीवादळ एप्रिल 2019ला आंध्र प्रदेशमध्ये झालेलं आहे. आणि त्याचसोबत बांगलादेशमध्ये सुद्धा असनी चक्रीवादळ 2022 मध्ये झालेलं आहे. आंध्र प्रदेश भागामध्ये झालेलं आहे. आंध्र प्रदेश म्हणजेच कुठं? तर पूर्व किनाऱ्याला. आंध्र प्रदेश म्हणजे आपल्या भारताच्या पूर्व किनाऱ्याला, म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये आलेले हे चक्रीवादळ आहेत. बाकी गुजरात पश्चिम किनाऱ्याला. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण. अरे संपले का प्रश्न? नाही संपले नाहीये सोन्या, सुट्टी नाहीये तुला. पुढचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू या पुलाची लांबी एकूण किती आहे? कसे पर्याय दिलेले आहेत बघा. 21.7%, 21.8%, 22.7%. अरे तुला कसं फिरल्यासारखं वाटेल की नाही? बघ मागचे प्रश्नपत्रिका, हेच सिरीज बघ.
हा प्रश्न आहे 215वा. 214 प्रश्न जे आहेत त्यामध्ये एकूण 7 ते 8 प्रश्न जे याच मुद्द्यावर आहेत. मी 7 ते 8 वेळा डिस्कस केलेले. इथे संपूर्ण इमेज, त्यामध्ये त्या ब्रिजची माहिती म्हणजे ब्रिजचा फोटो होता, त्याचसोबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. एकूण उंची किती, सगळं काही क्लिअर झालेलं आहे. याचं योग्य उत्तर 21.8. अजिबात चुकायला नाही पाहिजे. यावर तुला प्रश्न येणार म्हणजे येणार आणि ते तुला चुकायचं नाहीये. तुझ्या हक्काचे आहेत, ते तू मिळवणारच आहे. का बरं विचारलं जाते? कारण 2024 ची महत्वाची अपडेट आहे. दुसरं म्हणजे भारतातील सर्वात लांब समुद्री पूल आहे अटल सेतू, आणि उद्घाटन किती तारखेला झालेलं आहे असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर 12 जानेवारी 2024ला याच वर्षी झालेला आहे. म्हणून तुला प्रश्न विचारला जातोय. मग तुला स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी हा काय म्हणून साजरा केला जातो दिवस? तर राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो. सोनिया, आपले प्रश्न संपले. चालू घडामोडीची सिरीज संपूर्ण कशी होती कमेंट्स करा मित्रांनो. तुमची कमेंट्स खरंच आम्हाला मोटिवेट करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर रे सोन्या. तुझ्या एका लाईकने आम्हाला मोठ्या प्रमाणात मोटिवेशन मिळतं. आम्ही अजून कशा प्रकारे चांगलं काम करतोय हे बघत असतो, म्हणजे कशा प्रकारे अजून चांगलं कंटेंट देता येईल. सर्व टीम जी आहे तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. फक्त सिरीज अशीच कंटिन्यू ठेवा. तुमचा प्रेम असंच राहू द्या. काही चुकलं असेल तर मनापासून क्षमा असू द्या. धन्यवाद.